सर सध्या तुम्ही 3 डिव्हिजन मधली जिल्ह्यांची एकंदरीतच कारवाईची उल्लेख केला. मुळात याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे रिजन मधले पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फार केंद्रस्थानी दिसून येत आहेत. ही सर्वात मोठी कारवाई म्हणता येईल. आमच्या एफडीए विभागाच्या मार्फत दुधाच्या बाबतीत केली डेफिनेटली सर्वात मोठी कारवाई आत्तापर्यंतची आहे. ज्यावेळेस मला इन्फॉर्मेशन भेटली होती त्याच वेळेस आणि पाठीमागच्या स्टार्टिंगला बोललो होतो की अशा प्रकारचं ऐकून आहोत, पण बाय दॅट टाईम ती माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली होती, पण अनालिसिस बाकी होतं, त्याचे धारे दुर्बाचं तर व्हेरिफिकेशन बाकी होतं. हे सर्व आम्ही केल्यानंतर ही कारवाई केलेली. हे काहीतरी कोणतरी एखादी टीप दिली कोणतरी काही केलं म्हणून नाही, हे खूप ऑर्गनाईज आहे. तर जेवढं जास्त ऑर्गनाईज क्राईम असतो तेवढं जास्त ऑर्गनाईज पद्धतीनं आणि सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं. ते आम्ही करू शकलो आणि हे फक्त सुरुवात आहे, कारण याचे जे धागेधोरणे भेटलेले आहेत ते भयंकर आहेत आणि म्हणून याच्यामध्ये जे जे इन्व्हॉल्व असेल त्यांना मी कशाही परिस्थितीतून स्पेअर करणार नाही. शासनाचं पूर्ण पाठबळ आहे. ते इन्व्हेस्टिगेशन अंती ठरेल. आजच्या डेटला जोपर्यंत याच्यामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंटचा इश्यू नाही आहे, सिम्पल आहे. ज्याच्या जे जे इन्व्हॉल्व असतील जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि ते जे येईल ते आपल्यासमोर असेल. आणि हे सर किती दिवसापासून चालू आहे, म्हणजे किती वर्षापासून? हा 1-2 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. हे 1-2 हे मी ज्यावेळेस हिंगे जे आहे ते 2 वर्षापासून करतोय, जो मेन कल्प्रिट आहे. पण अजूनही आम्हाला जसं पुढे जाऊ तसं आणखी त्याच्यातून अजून माहिती आहे ते तुमच्यासमोर येईल. आणि 2 नामांकित कंपन्या आपण बोललो, म्हणजे असं कोण ते ब्रँड नाही, मी आता नावं घेतले, मी तुम्हाला नावं सांगितले, 13 नावं सांगितले. संशयास्पद नाही, संशयास्पद म्हणजे हे कुठं जात आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही एव्हिडन्स आला की त्यांचे नावं पण तुम्हाला डिक्लेअर करू. आता आपण गुटखा पान मकोका लावला हे तर प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचते. मग ह्यांना मकोका का? मी कधी म्हणलं, आम्ही ऑर्गनाईज क्राईमचं सेक्शन ऑलरेडी इन्व्होक केलं आहे आणि त्याच्यामध्ये मोकोकाच्या अंतर्गत ज्या कंडिशन असतात त्या फुलफिल झाल्या तर तो यांच्यावरती लावण्यात येईल. फक्त त्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. डेफिनेटली आपण तो यूज करू, काहीच अडचण नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध सम्राट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे किंवा बऱ्याच लोकांच्या तक्रारी पण येत आहेत किंवा आल्या आहेत यापूर्वी पण त्यांच्यावरती वचक राहिलेला नव्हता. एफडीएचा म्हणा किंवा इतर अधिकाऱ्यांच्या किंवा पोलिसांचा यापूर्वी. मुंडे साहेब आल्याच्या नंतरच ही कारवाई का होते? नाही, मला वाटतं की एफडीए कारवाई करत राहतं. आपण आत्ता ज्या कारवाई करतोय ह्या खूप फोकस्ड करतोय आणि इथून पुढे चालत राहतील. इन्फॉर्मेशन भेटते, इन्फॉर्मेशन देणारे पुढे येतात, ही चांगली गोष्ट आहे. माझी विनंती आहे की नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये अवेअर असलं पाहिजे आणि माझं सांगणं याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली त्यांनी याच्यापासून या ॲक्टिव्हिटी बंद केल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही कुणालाही स्पेअर करणार नाही. पण हे तुम्ही शेवटपर्यंत जाता, पण फाईल ओपन व्हायच्या आधी तुमची बदली होऊन जाते. नो कमेंट्स ऑन दॅट. सर ये बताते जिस तरीके से एक मिनिट. हां सर फक्त यामध्ये दुधाचे भेसळ होते का दुधापासून जे निर्माण होणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता हे कुठं कुठं दूध जातं आहे ते पण येईल. ज्यावेळेस ते कळेल की ह्या गोष्टीपर्यंत ह्या दुकानापर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत. तो आत्ताचा आमचा हा पहिला जे इन्फॉर्मेशन आहे जे इन्व्हेस्टिगेशन झालं ते इथपर्यंत झालं आहे. आता याच्यातून कुठपर्यंत पोहोचलं आहे ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येईल. सर एक प्रश्न होता त्याच्यामध्ये. मंचरमध्ये अटक करण्यात आलेला एक आरोपी पुण्यातील कात्रज डेअरीच्या माजी चेअरमनचा पुतणे आहे. त्या दृष्टीने काही तपास करण्यात आला आहे का? कारण की पुण्यातील एक मोठी डेअरी आहे. आपण हे कुणाचा नातेवाईक आहे, कुठं काम करतो एवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही. हे थरो इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यामुळे जे जे काही कोणतेही धागेदोरे असतील कोणत्याही ठिकाणी असतील सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लिटली केलं जाईल आणि ते करण्यात येत आहे. ओके. सॉरी काय म्हणले? हे मिल्क प्रॉडक्ट जे कोणते असतील तर नाही, आपण वेदर ते ड्यूप आपल्या नियमानुसार केलं आहे, स्टँडर्डनुसार केलं आहे किंवा नाही केलं आहे हे अशा पद्धतीचं आपण बघतो, राईट. तर त्या दृष्टीने जर केलं नसेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करतो आणि म्हणूनच हे इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं, म्हणूनच ते सॅम्पल घ्यायचे असतात, म्हणून त्याच्यावरती आपले जे रेग्युलेशन सेफ्टी आणि स्टँडर्ड आहेत ते पाळले की नाही हे आपण तपासून त्यानुसार पुढची कारवाई करतो. तो प्रॉडक्ट कोणता असला, मिल्क असेल किंवा मिल्क प्रॉडक्ट जरी असेल किंवा बाकीचे फूड आयटम जरी असतील तर त्या दृष्टीने म्हणून हे मानकं जे ठरलेले आहेत 2006चा कायदा 2006च्या कायद्याअंतर्गत 2011 पासून आत्तापर्यंत जवळजवळ 22 प्रकारचे जे मानकं आहेत
ते पाळले जातात की नाही, आणि त्याच्यामध्ये कोणतंही डेव्हिएशन झालं तर आपण त्यानुसार कारवाई करतो. तसं बाटली बंद पाण्याचं पण नव्हतं. आता हा एवढं परत आणखी दुसरीकडे कुठे चाललं आहे. पण रोज किती लिटर दूध बनवत होते तरी? दररोज किती लिटर? ही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण वेगळे, त्याच्यामध्ये किती आता ते इन्व्हेस्टिगेशन म्हणून पुढे येईल. कारण आता एका ठिकाणी जे आपण याला सापडलं, त्याच्यामध्ये जो शेतकरी सापडला तो स्वतः 2 डेअरीला देत होता, म्हणजे 2 चिलिंग सेंटर किंवा कलेक्शन सेंटरला तो देत होता. तर एकाकडे तो द्यायचा काहीतरी 80 लिटर, दुसऱ्याकडे काहीतरी 50 का 100 लिटर द्यायचा. आता चिलिंग सेंटर किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडून 10,000 लिटर जात होतं. मग आता आम्ही बघणार ते 10,000 लिटरमध्ये देणारे शेतकरी कोण आहेत, त्यांच्याकडे ही परिस्थिती आहे का, त्यांच्याकडे ते जनावर आहेत का, इथपर्यंत आम्ही जाणार. कारण शेतकरी माझं नाव दाखवलं आणि मी जर 100 लिटर म्हणतो, माझ्याकडे जनावर नसेल तो कुठून बनवणार आहे मी. तर हे सगळ्याच इन्व्हेस्टिगेशन थ्रू होईल, त्याला वेळ लागेल, पण वी आर डुईंग इट. ये एंड टू एंड असेल. मैं हिंदी में की जगह मैं अंग्रेजी में बोलूँगा, क्योंकि हिंदी में मुझे इतना ठीक तरह से बात नहीं करनी आएगी. नहीं, मैं अंग्रेजी में बात करता हूँ. So in Maharashtra, on the basis of solid information and input which I had got around 11th of June, personally, we started investigating, analyzing the information which I have got. We started verifying the information and inputs. Once it was verified that yes, there is some nexus and racket which produce almost chemical milk, then in coordination with police, we further started observing them. The main accused was put under observation. The movements were watched. Once that was watched and it was confirmed, then ultimately our action started on 4th of July in the morning about delivery of the products. What is used is SMP, skim milk powder, whey, permit powder, milk powder, emulsifier, shampoo, detergent, palm oil and other items among other things to produce chemical milk. There are 2 major accused. One is Sushant Hinge, who provides milk powder and other. He was caught red-handed with all these items as I mentioned earlier. And other one is emulsifier, that's an industrial chemical produced in Thane district. That person is also arrested. So these 2 things, basically that chemical comes from Sanjog Enterprises Thane, and powder comes from Hemant Corporation Akluz. There is advisor to Mr. Hinge, Sandeep Loda, who are working in coordination and cooperation. One gives advice on the basis of formula, what is to be used, how much is to be used, how this is to be produced. This is passed down to the either chilling centers, collection centers or farmers or other stakeholders in production of milk and milk products. Then they produce it, either they mix it with the existing milk, either to enhance the quality of the milk or enhance the quantity of the milk, and that supplied either to the farmers, small dairy owners or major dairy centers or milk product centers. This was identified. What we have been able to do is there are 26 accused, 13 have been arrested, FIR has already been launched, filed. These 13 people have been remanded to police custody of 5 days till 9th of July, and further investigation is on. The goods worth more than 1.47 crores have been seized, plus as I said, there are 13 people and entities as of now established. They have been named in the FIR. The main clauses which we have invoked are BNS 3.5, which includes common intention, 61 criminal conspiracy clause, organized crime under section 111 of BNS, then 123, 274, 275 of BNS has also invoked. Then 26, 27, 3 of FSI Act, along with section 59, which entails punishment of life imprisonment from 7 years to life imprisonment, that also been invoked. We are verifying their money trail. We are investigating it. Police is investigating money trail. Their accounts
transaction need to be stopped, so police is working on that to freeze those accounts. If needed, we can invoke section 107 of the BNS, which calls for proceeds of crime, because that business might be in hundreds of crores. As of now, we are not aware, but we are investigating it further. Much more information has come. The investigations is moving in two directions, one by police, other by FDF. My officers are further going and investigating the firms involved. Backward and forward linkages are being connected, dots are being connected, and we see there are two more such gangs do exist who are working in this sector, who are producing this and poisoning the milk and health and compromising health of the people. So we will not spare. Government is very determined, very clear. Whosoever is involved in this, they will be brought to justice, and this investigation will not conclude unless and until we root it out from Maharashtra. सर लेकिन जिस तरीके से महाराष्ट्र में जिस तरीके से पान गुटखा मसाला की कार्रवाई हुई, उसके बाद जिस तरीके से पेपर में जो सामान बेचा है उसके ऊपर कार्रवाई हुई, अब जिस तरीके से जो पाउडर के दूध बेचा है उसके ऊपर कार्रवाई हुई, महाराष्ट्र में कौन कौन से दूध को परमिशन दी गई, क्या उसके नाम आप बता सकते हैं जिसको बेचने की या आपके पास रजिस्ट्रेशन किए गए, ऐसे कौन से दूध है? कौन से दूध? हाँ, परमिशन बेचने की दी गई। नो, ये तो इतना लंबा है कि 4 लाख के आसपास मेरे फूड ऑपरेटर्स है, मिल्क के बहुत है, उसकी लंबी लिस्ट वेबसाइट पे भी अवेलेबल है। सो उसका लिस्ट तो बहुत बड़ा है, तो उसका लिस्ट बड़ा तो मुझे 2 दिन बोलने में लगेंगे। दैट इज नॉट पॉसिबल। ये है कि जो भी इस केस से या नेक्सस से जुड़े हुए हैं, जिनके भी नाम आगे आ रहे हैं, उनका हम इन्वेस्टिगेशन करके फर्दर जा रहे हैं। वो फार्मर हो या ग्रोसरी स्टोर वाला हो, उसमें वो भी हमें पता चला है, या चिलिंग सेंटर हो, कलेक्शन सेंटर हो, डेयरी हो, whoever is involved, इंडस्ट्रियल जो केमिकल दे रहा है या पाम ऑयल जो इनको बेच रहा है, उनका अगर इन्वॉल्वमेंट है तो हम ही चेक कर रहे हैं। सो ऑल दिस नेक्सस इज बीइंग इन्वेस्टिगेटेड एंड वी आर टेकिंग फर्दर एक्शन। सर इनका मोटिव किस प्रकार से, ये अभी बताया पूरा। लोगों को कैसे जोड़ते, क्या बता के जोड़ते, क्योंकि इतना बड़ा क्राइम है, लोगों की जान तक खिलाफ। सो मैंने बोला ना कि ये जो 2 लोग हैं, क्या लालच देके ये सिंपल है ना, इकोनॉमिक्स है इसमें, कि बफलो मिल्क इज देयर which is generally sold at around 60+ rupees in the market. With this process and these ingredients, with this formula what they propose, they are able to produce per liter at the rate of 30. So if there is 100 liter of buffalo milk, what I will do, the farmer or the person who are involved in that, or farmer or chilling center or collection center or whoever he or she may be, is say they will add 200 more liters by this way. And that cost is 50% of the actual cost, so we are selling at 100% profit. This is what economics is. If it is a cow, it is almost 3 times profit. It is a buffalo, it is almost 2 times profit. So this is the economics behind it. ये क्यों कर रहे थे? पैसे के लिए कर रहे हैं। अब ये पैसे के लिए ये कर रहे हैं, उनके साथ जो भी इन्वॉल्व है, whoever is, वो चिलिंग सेंटर है, डेयरी है, मिल्क प्रोड्यूसर है, फार्मर में कुछ हमें मिला। इसके साथ हमने नासिक में दूसरी जो कार्रवाई चालू है, वो भी वहाँ पे मिला कि उनका भी बड़ा इन्वेस्टिगेशन चल रहा है। उनके यहाँ भी पाउडर मिली, और पाउडर वही मिक्स करता था, किसी को देता, उसका भी इन्वेस्टिगेशन फर्दर चल रहा है। इट्स अ बिग रैकेट। वी हैव बीन एबल टू स्टार्ट द इन्वेस्टिगेशन, बट वी हैव टू टेक इट टू द लॉजिकल कंक्लूजन एंड एलिमिनेट इट, विच इज अ थ्रेट टू ह्यूमंस इन महाराष्ट्र। ये रैकेट कब से सर लेकिन जिस तरीके से एटलीस्ट जो हमें अभी तक पता चला है तो 2 साल से तो कम से कम है जो यहाँ इन्वॉल्व है, मे भी उससे ज़्यादा हो सकता है। अभी तो सिर्फ 7 जिले तक पहुँचे हैं, मे भी आधा ज़्यादा जिले भी हो सकते हैं, ज़्यादा सेंटर्स भी हो सकते हैं। सो इस वी डोंट वांट टू एनी डू एनी गेस वर्क। सो एज एंड व्हेन वी आर able to find out and conclude, then we will let you know. सर एक आखिरी सवाल जिस Last. जर्सी गायचे गोठे बऱ्याच ठिकाणी निघाले. शुद्ध दूध मिळतं वगैरे, ते 100 रुपये लिटर. सॉरी जर्सी गाय त्याचे पण गोठे बऱ्याच ठिकाणी नाही, गोठ्याचा इश्यू नाही किंवा जर्सी गायचा इश्यू नाही. मिल्क अँड मिल्क 100 रुपये लिटरला विकलं जातं ते दूध असं. वो किती रुपयाला विकलं हा काय आपला कन्सर्न नाही आहे. दुधाचा काय रेट असावा हे आपण ठरवत नाही, ते मार्केट फोर्सेस ठरवतात. त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असतात. जिथं भेसळ असेल आम्ही तिथे जाणार. सर एक आखिरी सवाल है, जिस तरीके से आप कार्रवाई कर रहे हो उसको लेकर कई जगह सराहनीय भी हो रही है आपकी, तो कई जगह पे कोई नाराज है, तो जिन्होंने कोर्ट का दरवाजा भी खटखटाया, जिसको लेकर जिस तरीके से दावा किया कोर्ट में कि बताया गया कि आप जब कार्रवाई कर रहे हो एफडीओ द्वारा तो वहाँ नोटिस नहीं दिया जा रहा है, तो क्या जिस तरीके से कोर्ट आप कौन से केस के बारे में बता रहे हो?
आप किस कौन सी चीज कौन सी है स्पेसिफिक बताइए। जब किसानों के कहीं पे आप छापा डालते हो तो वहाँ पे लोग किसानों पे कहाँ छापा डाला है मैंने? जहाँ पे जो इस तरीके से दूध किसानों पे कहाँ छापा डाला है? नहीं, दूध में जो मिलावटी करते हैं, जहाँ पे मिलावटी चीज बेची जाती है, हाँ, वहाँ पे जब कार्रवाई होती तो है, वहाँ पे- मिलावटी चिप जब सर्च एंड सीजर ऑपरेशन होता है वो नोटिस देके नहीं किया जाता, वो लॉ में प्रोविजन है, एक्ट में ही है। सर्च सीजर ऑपरेशन नोटिस देके नहीं किए जाते एंड वी आर कॉम्पिटेंट अथॉरिटी टू गो एंड सर्च एंड सीजर। हमारे जो भी ओबीओज है ऐसा ही होता है, रूल है वो। ओके, थँक्यू। नवीन प्रेस कॉन्फरन्स बंद करा आता आता तुम्हाला पुढची प्रेस आहे हीची ते ही इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती नाही बोलत, दॅट इज ओके। हां सर आरती का या आपने जो कार्रवाई सॉरी, जो आपने कार्रवाई की कैन वी गेट द वीडियो? वो आपने इसमें मिलेंगे आपको, वीडियो है, फोटो है, सब कुछ है। हमारा जो ग्रुप टाकलं का वो उसमें आया भी है, चेक कर लो आप। ठीक है, ओके।